राज्य सरकारनं धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात म्हणजेच अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण देण्यासाठी समिती गठीत केली आहे। याच्या निषेधार्थ तसंच अनुसूचित जमाती प्रवर्गात धनगरांचा समावेश करू नये या मागणीसाठी आज संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीनं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी धनगर समाजाला आदिवासी जमातींमध्ये समाविष्ट करून बेरजेचं राजकारण कराल तर आम्ही 85 मतदारसंघात वजाबाकीचं राजकारण करू असा इशारा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे निमंत्रक अनिल भांगले, सुनील झडके आणि हंसराज खेवरा यांनी दिला आहे। 15 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र सरकारनं धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी समितीचं गठन केले। या संदर्भात स्वतंत्र GR काढण्याच्या हालचाली सुरू केल्यात। त्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता। आज भगवती शाळेपासून या मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चात शेकडो आदिवासी सहभागी झाले होते। कोखले रोड, राममारुती रोड मार्गे पूना गाडगीळ ज्वेलर्स चौकातून तलावपाळी रोड, राजवंत ज्वेलर्सपासून डावीकडे गडकरी रंगायतन चौकातून उजवं वळण घेऊन चिंतामणी चौक, जांभळी नाका येथून अग्यारी रोड मार्गे टेंभी नाका येथून उजवीकडे कोट नाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे राघोजी भांगरे चौक, कोट नाका शासकीय विश्रामगृह येथे या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं। यावेळी मंचावर अनिल भांगले, हंसराज खेवरा, सुनील झडके, दीपक पैंदाम, रमेश परचाके, रमेश आत्राम, मधुकर तळपाडे, समीर तडवी आदीही उपस्थित होते। महाराष्ट्रात भटक्या जमातींसाठी NTC हा प्रवर्ग असून त्यामध्ये केवळ धनगर या एकाच भटक्या जमातींचा समावेश असल्याचं सुनील झडके यांनी सांगितलं। या प्रवर्गास 3.5% आरक्षण देण्यात आले। उलटपक्षी ST प्रवर्गासाठी 7% आरक्षण असून सुमारे 47 जातींचा त्यात समावेश आहे। दिवसागणक अनुसूचित जमातींची संख्या वाढत असल्यानं धनगरांचा समावेश केल्यास मूळचा आदिवासी बांधव आरक्षणापासून वंचित राहणार आहे। अशा स्थितीत जर शासन अध्यादेश काढणार असेल तर आम्ही तो सहन करणार नसल्याचंही झडके यांनी सांगितलं। तर धनगर ही जमात नसून जात असल्यानं त्यांना आदिवासी कोट्यातून आरक्षण देता येऊ शकत नाही असा दावा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धनगर आरक्षणास विरोध केलाय। तसंच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाला आरक्षण देऊन बेरजेचं राजकारण करत असाल तर राज्यातील 85 मतदारसंघांमध्ये निर्णायक भूमिका घेऊन वजाबाकीचं राजकारण करू असा इशारा अनिल भांगले यांनी यावेळी दिला। आज आम्ही या ठिकाणी आदिवासी संयुक्त आदिवासी हक्क कृती समिती आम्ही स्थापन केलेली आहे आणि आज आम्ही हा मोर्चा काढण्याचं कारण काय आहे की आज सरकारने आदिवासींच्या हक्काचा म्हणजे जो आरक्षणाबद्दलचा आमचा जो विषय चालू आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात ह्या जनतेने सगळ्यांनी आक्रोश केलेले आदिवासी जनतेने आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू आहे सगळे आरक्षण। म्हणून आम्ही ठाणा, पालघर, मुंबई, नाशिक ह्या सगळ्या जिल्ह्यातून मिळून आम्ही आज ठाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यावर धडक मोर्चा काढलेला आहे आदिवासी बांधवांनी की आमचा जो आरक्षण आहे, आमचा जो 7.5% आरक्षण आहे, त्या आरक्षण मध्ये आमच्या जो आदिवासी बांधवांच्याच इतर जाती आहेत आदिवासीमध्ये त्यांनाच ते आरक्षण पुरत नाही आणि त्या आरक्षण आम्हालाच त्या आरक्षण काही अजूनही सवलती भेटत नाही आणि पुरेशा होत नाही आणि इतर समाजाला जर आमच्या जर आरक्षण देत असेल धनगर समाजाला, त्यांनी धनगर समाजाला द्यावं। त्यांचं 3.5% आरक्षण आहे ना, त्या आरक्षणाला त्यांनी द्यावं, त्यांनी त्यांचं बघावं, आमच्या आरक्षणामध्ये त्यांनी घुसखोरी करावं नाही। म्हणून आमचं हे आव्हान आहे आदिवासी सगळ्या बांधवांचं। हा नक्कीच पडणार, अख्ख्या महाराष्ट्रात निवडणूक त्यांच्यावर परिणाम पडणार या सरकारवर आणि सर्व आदिवासी बांधव सगळं जागा उठलेले आहेत। घेरदार घूमता रूपरू झूमता हैया ने चोरे गोरी तमें मन डाली धामो हीरा तारा ओए छबीला तारा ओरे रंगीला तारा रंग जुए तारी बात रे।
ठाण्यातील ग्लॅडिस अल्वारिस रोडवरील हिरानंदानी मेडोज येथील प्रसिद्ध रिव्हिएरा रेस्टॉरंटमध्ये काल रात्री अचानक धुराचे लोट पसरले. प्राथमिक माहितीनुसार रेस्टॉरंटच्या एक्झॉस्ट फॅनमध्ये तेल साचल्यामुळे स्पार्क झाला आणि त्यातून धूर पसरला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसंच कोणालाही दुखापत झाली नाही. ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि धुराचं प्रमाण नियंत्रणात आणलं. रेस्टॉरंटमधील सर्व ग्राहकांना आणि कर्मचाऱ्यांना यावेळी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनेचं कारण एक्झॉस्ट फॅनमध्ये झालेल्या तेलाच्या साठ्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्याचं सांगितलं असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. रुबाबदार ठाणे शहराचा मी जबाबदार नागरिक, स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता, इतरत्र कुठेही कचरा टाकू नका, आपले शहर स्वच्छ ठेवा असा संदेश देणारी स्वच्छता सायक्लोथॉन रॅली 2024 काल ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात काढण्यात आली. या सायकल रॅलीत ठाण्याचे सायकल महापौर चिराग शहा यांच्यासह ठाणे व इतर परिसरातील जवळपास 300 सायकलस्वार सहभागी झाले होते. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत सुरू असलेल्या स्वच्छता पंधरवड्याचा एक भाग म्हणून स्वच्छतेबाबत जनजागृती करणारी सायक्लॉन काल ठाणे महापालिका भवन येथून आयोजित करण्यात आली होती. या सायकल रॅलीस उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसवणकर, वाहतूक पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी उपस्थित सायकलस्वारांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. सकाळी 7 वाजता या सायकल रॅलीला प्रारंभ झाला. ही सायकल रॅली ठाणे महापालिका भवन, पाचपाकाडी सर्व्हिस रोड येथून 3 हात नाका, हरिनिवास सर्कल येथून पुन्हा महापालिका भवन येथे समाप्त करण्यात आली. या सायकल रॅलीत मुलुंड रायडर्स, पेडल वॉरियर्स, आरबी ग्रुप, सह्याद्री रायडर, DCC, पनवेलचे सायकल महापौर, रुनाथॉन ग्रुप यांच्यासह ठाणे शहरातील अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. टीम व्हील्स अँड बॅरल्स सायकल ग्रुपच्या शालिनी राठोड, सर्वप्रीत नारू, सिद्धार्थ शहा, ॲडव्होकेट स्वाती दीक्षित यांचं सहकार्य लाभलं. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता सायक्लोन रॅलीत सहभागी झालेल्या सायकलस्वारांना स्वच्छतेचा संदेश देणारे टी-शर्ट्स, मेडल्स आणि प्रमाणपत्र देऊन यावेळी सन्मानित करण्यात आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं आणि रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 19 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान महिला पदाधिकाऱ्यांचा संपूर्ण महाराष्ट्र दौरा सुरू आहे. यामध्ये भिवंडी आणि शहापूर निरीक्षकांची जबाबदारी चिपळूणच्या महिला संपर्क प्रमुख वंदना शिंदे, ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महिला संघटिका वैशाली शिंदे, माजी नगरसेविका कल्याण शीतल मंढारे यांच्याकडे दिली होती. त्यावेळी भिवंडी व शहापूर महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत राज्यात होणाऱ्या महिलांवरील वाढणाऱ्या अत्याचारावर आळा घालण्यासाठी भिवंडी पोलीस उपायुक्त तसेच ठाणे पोलीस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडीकडून निवेदन देण्यात आलं. तसंच महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तयार केलेला शक्ती कायदा महाराष्ट्र राज्यात अंमलात आणण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, समिदा मोहिते, महिला उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, ठाणे शहर संघटक वैशाली शिंदे, शहर संघटक प्रमिला भांगे तसंच इतर महिला पदाधिकारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत दफन करण्यात आलाय. अक्षय याला दफन करण्यास शिवसेना शिंदे गट आणि स्थानिकांनी विरोध केला होता. तसंच दफनासाठी खोदण्यात आलेला खड्डा देखील बुजवण्यात आला होता. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी बळाचा वापर करत स्थानिकांना स्मशानभूमी परिसरातून बाजूला केलं. त्यानंतर त्याचा मृतदेह दफन करण्यात आलाय. बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला ठाणे पोलिसांनी चकमकीत ठार केलं होतं.
मुंबईतील जे रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह कळवा येथील ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला होता। त्याचा मृतदेह दफन करण्यासाठी नातेवाईक जागेचा शोध घेत होते, परंतु मृतदेह दफन करण्यास स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांनी विरोध केला होता। त्यामुळे अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्याचा दावा करत त्याच्या वडिलांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। मृतदेह दफन करण्यासाठी निर्जन जागा शोधण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते। त्यानुसार मागील 2 दिवसांपासून पोलिसांकडून जागा शोधण्याची प्रक्रिया सुरू होती, परंतु स्थानिकांकडून विरोध केला जात होता। अखेर उल्हासनगर येथील शांतीनगर भागात स्मशानभूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्याचं निश्चित झालं। तेथील स्मशानभूमीत मृतदेहाच्या दफनासाठी खड्डा देखील खोदण्यात आला होता। स्थानिकांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते स्मशानभूमीत शिरले। त्यांनी स्मशानभूमीतील खड्डा पुन्हा बुजवला। अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना स्मशानातून बाहेर काढलं। रविवारी सायंकाळी अक्षयच्या नातेवाईकांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेतला। शववाहिनीद्वारे मृतदेह उल्हासनगर येथील स्मशानभूमीत आणण्यात आला। तसंच जेसीबीच्या साहाय्यानं बुजवण्यात आलेला खड्डा पुन्हा तयार करण्यात आला, परंतु शववाहिनी दाखल होताच तेथेही काही नागरिकांनी शववाहिनी अडवण्याचा प्रयत्न केला। सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अक्षयचा मृतदेह दफन करण्यात आलाय।